नमस्कार, मी डॉक्टर वानखेडे, नलिनी हॉस्पिटल, भोकरदन. आपल्या इथे लक्ष्मीबाई मैंद या 70 वर्षाच्या आई आल्या होत्या. तर त्या जवळ-जवळ 7 ते 8 वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. तर आपण त्यांच्या योग्य तपासणी केल्यानंतर आपल्याला जे आहे तर रिपोर्टमध्ये आढळून आले, की त्यांना मोठी अशी गाठ आहे. जवळ-जवळ 3.5 ते 4 लिटर त्याच्यामध्ये पाणी निघालेलं आहे. आणि आपण ते ऑपरेशन त्यांचं जे आहे तर यशस्वीरित्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं केलेलं आहे आणि रुग्ण अतिशय व्यवस्थित आहेत आणि त्यांची प्रकृती ही समाधानकारक आहे. हां. माझं नाव लक्ष्मीबाई आहे. मैंद, राहणार भोकरदन आहे. आणि माझा असा आजार होता. माझ्या पोटामध्ये गाठ होती. मी 1 महिन्यापासून संत्रास काढत होते. तरी मला एक जणांनी असं सांगितलं, की वानखडे साहेबनं विचार केला माझ्या आला. मला तेव्हापासून फरक पडला. खूप चांगलं वाटलं मला तेव्हापासून सानी. माझे नाव पृथ्वीराज नाना मैंद आहे व माझ्या आजीचे नाव लक्ष्मीबाई दत्तू मैंद आहे आणि त्यांना 4-5 महिन्यापासून पोटांचा आजार होता. तर आम्ही सिल्लोड आणि भोकरदन येथे खूप रुग्णालयात उपचार केला तरी त्यांना काही फरक नव्हता. तर आमच्याच एका नातेवाईकांनी सांगितले की तुम्ही नलिनी रुग्णालयात जाऊन एकदा भेट द्या. आम्ही इथे आल्यानंतर डॉक्टर वैभव वानखेडे व डॉक्टर ज्योती वानखेडेंनी यांनी माझ्या आजीची व त्यांच्या रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची काळजी घेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया झाली. तरी त्यांची प्रकृती आता चांगली असून नवजीवनाचा भावना आहे व डॉक्टर वैभव वानखेडे व डॉक्टर ज्योती वानखेडे आणि त्यांच्या रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार.